आपण या सगळ्या संदर्भात आपल्याकडे अधिक चर्चा करण्याकरता आपल्या सोबत आहेत आत्ता अ, करुणा शर्मा आहेत आणि तसेच आमचे सहयोगी प्रसाद काथेसर देखील आपल्यासोबत आहेत. करुणाजी नमस्कार. माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? जी हाँ, अ, करुणा धनंजय मुंडे बोल रही हूँ, बोलिए. जी. ज्या पद्धतीनं आता सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीची बातमी येतेय, या भेटीतून तुम्हाला वेदना झाल्या आहेत का ही माहिती जेव्हा तुम्हाला कळली तेव्हा? नाही, मला असं वाटते की धस भाऊ बहुतेक त्यांची जे आज डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे त्याची पूछपरछ करण्यासाठी गेले होते. जी. आपको लगता है इस तरीके से सुरेश धस को मिलने जाना चाहिए? मला तर वाटत नाही की माझे नवरे आहे तरी पण मी गेली नाही आजपर्यंत. 2 वेळा ऑपरेशन झालेलं आहे. जी. पण ते एक पार्टीचे आहे ना. जी. एक पार्टीचे आहे, एक मिळून काम करताय, विधान भवनामध्ये बसताय आणि सुरेश धस भाऊचं जे नेचर आहे ते खूप पोलाईट आहे. मला माहिती आहे, विधान भवनामध्ये मी भेटलेली आहे त्यांच्यासोबत. जी. पण या भेटीला मग पाहायचं तर कोणत्या नजरेने पाहायचं, की हे 2 मित्रांची भेट आहे, 2 विरोधकांची भेट आहे? हे तर तुम्हाला त्यांच्याशी विचारावं लागेल की मी खूप काही मोठी राजकारणी नाही आहे. हे लोक जे आहे खूप मोठे मोठे राजकारणी आहे आणि त्यांच्यासमोर माझी जास्त उंची नाहीये त्यांच्याबद्दल बोलण्याची. त्याच्यासाठी मी जास्त बोलू शकत नाही याच्यावरती. आणि मला बहुतेक असं वाटते की फक्त जे एक ते असतो, एक माणुसकी असतो की कोणाचं जरी ऑपरेशन झालेला तो भेटीसाठी जाणं, फक्त इतकाही होऊ शकते. क्योंकि मी पण आपला जे पूर्ण मुद्दा आहे, एक मंत्री 2-2 बायका, 5-5 मुलाबाळांना घेऊन असं विधान भवनामध्ये बसू शकत नाही ना. खूप मोठा मुद्दा आहे. तर मी पण सगळे पुरावे त्यांना देणारे जे अधिवेशन येतात त्याच्यामध्ये अशी अधिवेशनमध्ये मुद्दा उचलण्यासाठी मी देणारे, तर मला असं वाटत नाही की काहीतरी याच्यामध्ये काहीतरी अशी वेगळी गोष्ट होऊ शकते. जी. पण करुणाजी, या दरम्यान प्रश्न कायम नैतिकतेचा येतो, की ज्या वेळेला तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या विरोधात लढा देत असता त्यावेळेला त्या व्यक्तीला भेटणं कितपत नैतिक आहे? हा, ते तो आहे. जे तुम्ही सांगताय ते एकदम खरी गोष्ट आहे. पण जसं की मी जास्त काही त्यांचे डोक्यामध्ये काय आहे आपण सांगू शकत नाही. आणि मला तर असं वाटत नाही की सुरेश धस भाऊ याच्या पुढे काय त्यांच्या डोक्यामध्ये आहे. फक्त मला असं वाटतं की त्यांच्या डोक्यामध्ये फक्त माणुसकी असेल की त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. तो जसं की तुम्हाला माहिती आहे, अगोदर पण सीएम साहेब पण भेटीसाठी गेले होते, एकनाथ शिंदे साहेब, ज्यावेळी ऑपरेशन झाला होता. असं मला वाटतंय. ठीक आहे. धन्यवाद करुणाजी या चर्चेसाठी. ओव्हर टू प्रशांत. धन्यवाद करुणाजी. धन्यवाद प्रसाद सर.